राज्य राजनीति में एक बार फिर पृथक विदर्भ का मुद्दा गर्माता दिख रहा है। इस बीच एनसीपी नेता रोहित पवार ने भाजपा और महायुति सरकार पर तीखा वार करते हुए कहा कि चुनाव आते ही भाजपा को अलग विदर्भ की याद आ जाती है, जबकि सरकार को बताना चाहिए कि विदर्भ में रोजगार और उद्योग लगाने के लिए अब तक क्या ठोस काम हुआ है। विदर्भाचा मुद्दा नेहमी भाजप कधी आणते इलेक्शनच्या वेळेस, पण दुर्दैव असं जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा विदर्भाच्या विकासाच्या बाबतीत ते कुठेही काही बोलत नाहीत। या विदर्भामध्ये इंडस्ट्री आली आहे का? मुलांना हाताला रोजगार त्या ठिकाणी दिले गेले आहेत का? शिक्षण व्यवस्था तुमची कशी आहे? तुम्ही निर्णय घेत असताना सगळे जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघालेला आहात। विदर्भच मध्ये जर आपण बघितलं तर अवघड क्षेत्र सगळ्यात जास्त विदर्भमध्ये आणि सगळ्यात जास्त शाळा तुम्ही जर विदर्भाच्या त्या ठिकाणी बंद करणार असाल हे कितपत योग्य आहे? आज विदर्भमध्ये असणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती ही सरकारला माहिती आहे का? आज विदर्भमध्ये असणारा जो सोयाबीनचा उत्पादक शेतकरी त्याची परिस्थिती सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे। धान खरेदी केंद्राच्या बाबतीतले जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला हा सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे का? या बाबतीत दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये न विधान परिषदेमध्ये न विधान भवनमध्ये त्या ठिकाणी कुठेही चर्चा होताना आपण बघत नाही, पण गल्लीतलं भांडण मात्र इथं विधान परिषदेमध्ये चर्चेला येतं। हे दुर्दैवी घटना आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल।